अध्यक्ष महोदय, याच्यावरती आमच्या शेवटचे 3 मिनिट अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातला प्रश्न आहे त्यामुळे थोडंसं गांभीर्याने बोलतोय. आमच्या इथे अतिक्रमणामध्ये गवत वाढतं तसं वाढायला लागले. 60 बिल्डिंगी तोडण्याचा आदेश निघतो. 60 बिल्डिंग एका वेळेस. प्रश्न बिल्डिंग तोडण्याचा नाही, प्रश्न आहे की अनधिकृत बिल्डिंग बांधत असताना त्या अनधिकृत बिल्डिंग मध्ये घर घेणारा गरीब माणूस असतो. दादा तुम्ही हे ऐका, ही जी अनधिकृत बिल्डिंगी बांधल्या जातात त्याच्यात घर कोण घेतं? सगळी गरीब माणसं. आणि मग ती घरं तोडण्याचा निर्णय होतो, बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय होतो. आणि ती तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर भोगा कोणावं लागतं? गरीब माणसाला. अध्यक्ष महोदय, माझ्या इथे दिवा नावाचा एरिया आहे. हायकोर्टाचे आदेश होत आहेत बिल्डिंगी तोडा म्हणून. सगळे आदेश होऊन सुद्धा कारवाई होत नाही, ते जाऊ द्या. पण तुमचा कायदा काय सांगतो की ज्यांनी बिल्डिंगी बांधत असताना जे अधिकारी तिथे होते त्यांच्यावर काय कारवाई होणार? 30 40 लाख रुपये गरीब माणूस देतो आणि घर घेतो आणि 2 वर्षानंतर त्याचं घर तोडलं जातो. अधिकारी पैसे घाऊन घरी जातो, शेती घेतो, बंगला बांधतो आणि गरीब माणूस रस्त्यावर येतो. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे येऊर नावाची एक जागा आहे. त्या शेवटचे 2-3 मिनिटं शेवटचे अध्यक्ष महोदय, त्या येऊर मध्ये बंगले बांधले जातात. त्या बंगल्याला शासकीय परमिशन दिली जाते. बांधण्याची परमिशन नसताना बावनकुळे साहेब ऐका, इथे फॉरेस्टची जागा आहे. फॉरेस्टच्या जागेमध्ये दारू विकण्याची परमिशन कशी दिली जाते? फॉरेस्टच्या जागेमध्ये फक्त 1200, 1300, 1500 स्क्वेअर फीट बांधण्याची परवानगी असताना अर्धा एकर जमीन दाखवून बंगला कसा काय विकला जातो? ह्याची कोण चौकशी करणार आहे की नाही? का कायदा फक्त गरिबांना आणि श्रीमंतांना कायदाच नाही? आणि त्यामुळे जाता जाता मी एवढंच म्हणतो, अध्यक्ष महोदय, मला दादांना परत एकदा बोलायचं. दादा, अनधिकृत बांधकामामुळे ठाण्याचं वाटोळं झालंय. आम्हाला प्यायला पाणी नाही. लोक वणवण फिरतायत. मुंबऱ्यासारख्या जागांमध्ये रमजानमध्ये बाटलीभर पाणी मिळत नाहीये. आम्ही बोंबलून कंटाळलो आहोत. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दररोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते, अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. समजायचं काय आम्ही? हे पैसे सरकारी दरबारी येत आहेत, हे पैसे आयुक्ताकडे जात आहेत का खालचे अधिकारी खात आहेत? पण न्याय कोण देणार? आणि त्यामुळे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव समाप्त करत असताना एवढंच सांगतो की राज्य कोणाचं आहे? तुम्ही अक्षय शिंदेला न्याय देणार नाही, तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय देणार नाही, तुम्ही नामदेव ढसाळला सांगणार कोण नाम्या? परिस्थिती अशी आहे, कोण नाम्या म्हणता वेळ अशी आली आहे की आज तुकाराम कबीर जर या महाराष्ट्रात असते तर तुम्ही तुमच्या कविता चुकल्या, तुमचे अभंग चुकले असं म्हणत तुकारामाला आणि कबीरालाही जेलमध्ये घातला असतात. अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे. विद्रोही महाराष्ट्र संपवण्याचा व्यवस्था तुम्ही केली आहे, तो कृपया संपू नका. एवढंच या ठिकाणी बोलतो. मी अध्यक्षांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रस्ताव